मित्रांनो नमस्कार. आता मी निघालोय सप्तशृंगी गाड्याला. विजू आणि भूषण दोघं तयार आहेत किंवा मी थोडा लेट झालोय 15 मिनिटं तरी. आता आपण कंटिन्यू या ब्लॉकमध्ये राहूयात. आपण निघालोय आता वणी गाड्याला आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी. मॉर्निंग चालू कसा आता केला आहे जस्ट काही व्हिडिओ बनवायचे त्याकरता निघालोय. जस्ट 5 वाजता आता निघालो मित्रांनो. जय माता दी सगळ्यांसाठी. आणि आपण लवकर कंटिन्यू आता ब्लॉकमध्ये आपण भेटूयात. ते लोक वाट पाहतात त्यांची. बोला जय माता दी. आता निघालो मित्रांनो आणि आता खूप मजा येणार आहे. लोक कलाकार उभे तेव्हाची माझी वाट बघतायत. सकाळचे आता मॉर्निंगचे 5 वाजून 5 मिनिटं झालेत. मजा येणार आहे ब्लॉकला. सगळ्यांना मातेचं दर्शन घडून देणार आहे मित्रांनो. आणि सगळ्यांनी असाच प्रदीप सिंग राजपूत आपल्या लाडक्या कलाकाराला सपोर्ट असू द्या. आपले विविध ब्लॉग्स आपल्या सगळ्यांकरता असतील. धन्यवाद. जय माता दी. जय भगवती माता की जय. पोहोचलो आहेत आपल्या पारोळा चौफुलीला. आता मॉर्निंगचा वेळ बघा. खूप छान अशी शांतता आहे. मिलन हॉटेल आहे इथे. रात्री म्हणजे बाकी हॉटेल असतात पण बऱ्यापैकी हॉटेल चालते मिलन हॉटेल. आणि आता आपण त्यांना दोघींना घ्यायला चालू आहे. केव्हाची माझी वाट पाहत आहेत. अक्षरशः ते कंटाळलेत. सकाळचं दृश्य मित्रांनो. हा देखावा केला आहे सन्माननीय किशोरप्पा पाटील आमचे लाडके आमदार त्यांच्या संकल्पनेतून. खूप छान असा देखावा. कलाकार वाट पाहतात. आता मी वाट पाहून थकले आणि आता हे दोघं पाहत आणि वाट पाहत आहेत माझी. हा भूषण आहे, हा विजू आहे, हा कार्तिक आहे. माझ्याकडे हा भूषण आहे ते विजू आहे. बघितलं शेवटी हे दोघं तिघा पामट्यांना आपण एकत्र आता घेतलंय. खूप रागवलंय माझ्यावर. हे आपलं सिद्धिविनायकाचं मंदिर गावातलं आणि आहे शनी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर. त्या बाजूला शनेश्वराचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे, नंतर श्री स्वामी महाराजांचं मंदिर आहे. आणि आमचा हा लाडका विजू आहे. खूप तापला आहे, लाल दिसतोय बाबा. आणि मागे रिपोर्टर आला आमचा कार्तिक. आणि त्याच्या बाजूला हा आमचा छोटा उस्ताद भूषण. तर ब्लॉकमध्ये हे तिघे जण आपल्यासोबत असणार आहेत. ही आहे आपली गिरणाबाई. सकाळचं दृश्य आहे मित्रांनो. हे सगळे जण 4:30 पासून तयार आहेत. मी स्वतः मोजून फक्त 15 मिनिटं लेट आहे. किती मिनिटं लेट भूषण? 1 तास. मग काय तिथून निघालो. डायरेक्ट पोहोचलो चाळीसगावला. महाराणा प्रताप चौक माहिती आहे तुम्हाला ना. खूप भव्य दिव्य असं बनवलं आहे आणि छान असं संकल्पना आहे आमदार साहेबांची. आणि मग काय आम्ही तिथे सकाळी सकाळी थांबलो आणि तिथे थांबल्यानंतर असं वाटलं मोहच आवरला गेला नाही. इतकं छान त्यांनी बनवलंय. आणि मग लगेच काय केलं तिथे गेलो. विजू म्हटलं अरे काहीतरी चहा कॉफी घ्या. मी तर चहा घेतच नाही. मग ब्लॅक टी म्हटलं. ब्लॅक टी म्हणता म्हणता बाबा म्हटले अरे बाबा म्हणे आमच्याकडे ब्लॅक टी नाही भेटत. आमच्याकडे चहालाच वेळ राहत नाही. गर्दी खूप असते. मग कार्तिक म्हटलं इकडे बसू का तिकडे बसू. तेवढ्यामध्ये विजू म्हटलं अरे दादा काहीतरी घ्या. मग विजूला म्हटलं अरे भाऊ ते बाबाला सांग पोरी चहा करून दिलं बरोबर होईल. कारण की आपलं काम सगळं कोरं असतं बुवा. बरं ठीक आहे बोलतो मी त्या बाबाला. मग भूषणला म्हटलं बेटा झोप झाली तुझी. झोप झाली ती का नाही. तो म्हटलं हो झाली ती सर म्हणे. मग कार्तिक म्हटलं मला अंकल फोटो काढायचा म्हटलं चल व्हिडिओ करू मी तुझ्याकडे. त्याला म्हटलं मी आमचा कार्तिक आहे. तिकडे तो विजू काहीतरी आणि तिकडे विजू काहीतरी चहा कॉफी आणि हा खास आमचा व्हिडिओ आहे आजचा आपल्या ब्लॉगचा. मागे महाराणा प्रतापांचं छान असं चौक केलं आहे. आणि सन्माननीय आपले मंगेश चव्हाण ते लोकप्रिय आमदार आहेत. त्यांच्या संघटनेतून छान असं चाळीसगावमध्ये हे महाराणा प्रतापांचं जे प्रतीक जे आहे आणि जो किल्ला आहे तो असा रित्या इथे बरोबर आहे. आपल्याला पुढच्या आपला भेटूया. अशा विविध कामांनी काढायला तिला काही टाईम फुलून दिलाय भेटूया विजू आहे. मग तेवढ्यात बाबा म्हटले अरे भाऊ तुला कुठं पाहिलं वाटतं. विजू म्हटलं हा मी तुम्हाला देखले वाटले म्हणे तुम्हाला मी. मग त्या दोघांचा मस्त गप्पा चालल्या सकाळी सकाळी. तेव्हा त्याला काही नव्हती. मला लगेच म्हटलं अरे चला 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 वेळ झाला चला पुढचा प्रवास करायचा आहे. मगच रस्त्यामध्ये खूप छान असं गणपती मंदिर होतं. तिथे आम्ही दर्शनाला थांबलो. आणि मग गमत बघा किती छान असं म्हणजे ब्राह्मणांना पण बोलता येतं मंत्र तसे मंत्र बोलणारा हा आमचा भूषण. खूप छान असं मंत्रोपचार केले आणि आम्हाला थक्क केलं त्याने. आणि मग आम्हाला असं वाटत होतं की ब्राह्मणजी जसं काय मंत्र म्हणतात आम्ही बाहेर उभं राहून काय वाजवतोय. एवढ्या छान त्याने मस्त छान त्याच्या भाषेमध्ये त्याच्या शैलीमध्ये बोलतो. आता आम्ही लोणेर गावात आहोत. आम्ही आता निघालोय मोठी गडाला मातेचं दर्शनाला. परिसर जो आहे मूर्ती पण पाहून घ्या. मित्रांनो एवढी छान अशी उजव्या सोन्याची मूर्ती आहे आणि जागृत देवस्थान आहे. आणि इतका छान कॅम्पस त्याच्या बाजूला होता. मोठा परांगण मोठं सभामंडप होतं. तिथे लग्न वगैरे पण कार्य पार पडतात. तिथं झाडू मारत होते. खूप छान साफसफाई करत होते. आणि मी बाहेर आल्यानंतर कळालं मला की
इथे मोठी संकष्ट चतुर्थी की गणेश चतुर्थीला खूप मोठा भव्य दिव्य असा कॅम्पस भरतो आणि खूप छान असं वाटलं. मग आम्ही आता पुढे प्रवासाला निघालो आणि मग काय त्याच्यामधनं आता पहा विजयचा मूड कसा झाला, एकदम हॅप्पी. त्याच्यामधला कलाकार बाहेर निघाला. मग तो म्हटला, माय म्हणे जाई बसनी र उच्चा डोंगरवर. मग कार्तिक भूषण खूप धमाल करत होते गाडीमध्ये, खूप मजा येत होती. आणि पुढील आता तुम्ही कंटिन्यू मजा बघा, किती त्यांनी एन्जॉय केलंय. काय लावलं त्याने पुन्हा देवीचं गाणं छान बढिया. माय लख लख चांदण्या चमकण्यात माय गडवर दर्शन लेवाले. इतकी मजा आली मित्रांनो. आणि मलाही म्हटलं, त्याने कॅमेरा ऑन केला आणि मग कुठे मूड अजून सगळ्यांचा हॅपी झाला. प्रवास तर बढिया होत होता आणि खूप छान असं सकाळचं निसर्गरम्य वातावरण, हो दुःख वगैरे छान, थंडी गार हवा. आणि मग विजू पहा तुम्ही कसे हात आणि मी एकदम चेहरा मेरा छोटा पुष्पासारखा करतोय. आणि मग माझ्याकडनं पण आवरलं गेलं नाही. मला माहिती आहे देवीचं गाणं लागणं म्हणजे आता मातेचं गाणं आहे आपल्या. मग तुफान असं एन्जॉय होत होता. आणि मित्रांनो डोंगराकडे पाहून असं वाटत होतं की समोर आई दिसतंय. आणि सप्तशृंगी मातेचं प्रतीक जे आहे डोंगराचंच आहे आणि डोंगर गडावरच माय बसली आहे. तर आम्हाला इतकं मनसोक्त आनंद वाटत होता. सकाळचा प्रवास खूप आनंद आणि खूप असं मंत्रमुग्ध आणि सगळ्यांना भरभरून असं आरोग्यमयी वातावरण वाटत होतं आणि असं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती. आणि बरेचसे भाविक सेवेकरी येणारे प्रवासी ते पण सकाळी सकाळी देवीच्या दर्शनाला येतात. हा घाट वळण रस्ता आहे आणि पहा मित्रांनो इतकं छान वाटत होतं सकाळच्या. आता माझ्या मते सकाळचे तिथे 8, 8:30, 9 काही होत असतील. तर पहा स्कूलला जाणारे मुलं मुली सकाळी दिसले आणि खूप मजा आली. आणि मग तुम्ही तर पाहतायत काय चाललंय गाडीमध्ये. आनंदाच्या झोडीमध्ये एक खूप कमी लोकांना हा आनंद आजमावायला अनुभवायला मिळतो. त्यामधलं आमचं मैत्रीमधलं प्रेम. आणि देवीचं दर्शनाला अचानक विचार निघाला की आपण मातेच्या दर्शनाला जाऊयात. मग रात्री ठरवण्याच्या दिवसा लगेच निघालो. मित्रांनो मातेचं एवढं छान प्रचिती आहे, ती बोलवते तेव्हा बरोबर माणूस तिथे मित्रांनो पोहोचतो. आता आणि आपण आता आलोय मातेच्या प्रवेशद्वाराला. पहिला प्रवेशद्वार आहे बाकीचा. तुम्ही पाहताय आता आपण आलोय, पोहोचलोय. आता लवकरच आपण घाटाच्या वेगाने जाणार आहे. आणि वणीगडाची शाळा अशी आहे की आई बसली आहे गडावरी. तिच्याकरता लांब लांबून आपले सगळे भक्तगण येतात. आणि मित्रांनो सकाळचा प्रवास होता, खूप छान प्रवास झालाय. आणि लवकरच आपण आता कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वणीगडाची शान जी आहे ना, आईचं जे डोंगर आहे, खूप असं अप्रतिम असं भव्य दिव्य आणि प्रसन्नता असणारं ठिकाण म्हणजे आपलं वणीगड. तरी सगळ्यांना जय माताजी. भेटूयात पुन्हा कंटिन्यू व्हिडिओमध्ये. मग काय घाट वळण्याचा रस्ता पकडला मातेचा प्रवेशद्वाराच्या पुढून. आणि मग हिरव्यागार डोंगरावरती आपली चालली होती छान अशी गाडी. आणि मग हे वळणदार रस्ते पाहता पाहता कळतं की किती कष्ट असतील ना ते त्यावेळेला बनवताना. आणि आईच्या डोंगरावर आपण अखेर पोहोचलो. वणीगडावर पोहोचताच काय केलं, पार्किंग केली गाडी. आणि विजूला उतरायची घाई होती, मी पण उतरलो, लगेच गाडी पार्क केली. आणि तुम्ही पाहू शकतात, पहा मित्रांनो गाडी पार्क केल्यानंतर इथून दिसतं आईचं डोंगर पाहावरती. मग सप्तशृंगी गडावर गेल्यानंतर आम्हाला हे घेऊ का ते घेऊ असं वाटलं. पण अगोदर म्हटलं दर्शनाकरता जायचं आहे तर नारळ फुलहार घेऊया. आणि मग आम्ही अजून चालत विचार केला की आता आपण हे घेऊ ते घेऊ. विजू म्हणत होता हां आपण ते घेऊ. मग तू आठवण ठेव मला, ते लागेल हे लागेल. मग आपण जाताना कुंकू घेऊया, जाताना प्रसाद घेऊया, पेढे घेऊया. मग मी म्हटलं हे कुठे गेले, इकडे. त्या भाऊला विचारलं, अरे हे कुठे गेले. एवढ्यात म्हटलं इकडे पाहू, इकडे पण नाही. हे भामटे तर सगळे कुठे गेले. नंतर कळालं की ह्या दुकानात लपलेले. अरे हां काहीतरी घेत होते. मग नंतर मला कळालं. मग तितक्यात मला पण आठवण आली, अरे बाबा म्हटलं चला. मग त्यानंतर पुन्हा हे पुढे गेल्यानंतर मी त्याच्या मागे कॅमेरा घेऊन आलो. मग काकांना विचारलं, काका म्हटलं नारळ फोडायचं का. हां तिथे पायाशी लावून या, नंतर फोडा म्हणे चालेल. मग तेवढ्यात वरती गेलो, बघितलं तर हे समोर उभे होते. आणि मग काय इथून सुरू केलं आपण मातेचा पहिला चरण जे आहे. गणेशजींची मूर्ती आहे छान मातेच्या पायथ्याशी पहिल्या. आणि मग तिथून आम्ही पायऱ्या चढत पुढे गेलो. मग एक जण विचारत होता, भाऊ इथे रोप कुठे. त्याला म्हटलं बाबा तिकडे जा, इकडे नको येऊ. खूप मजा आली. आणि आता पहा कंटिन्यू विजू खूप सारं काम चाललंय मंदिरावर. पाहू शकतात मित्रांनो दगडी पाषाणाच्या खूप छान अशा पायऱ्या. आणि थोडं पुढे गेलं की राम लक्ष्मण सीताचं मंदिर. आणि नंतर आमच्या विजूने आराम ठोकला. आणि नंतर बाजूलाच नवनाथ महाराजांचं खूप छान अशी प्रतिमा आहे. आणि पाहू शकता तुम्ही मित्रांनो वणीगड खालून दिसतंय. हा पूर्ण कॅम्पस खूप भव्य दिव्य वाटतो मित्रांनो एवढ्या छान डोंगरावरनं. आणि आता आपण पोहोचलोय देवीच्या प्रांगणात, मंदिराच्या आवारात. पहा आपण मातेची मूर्ती पाहू शकतो. आता मी सेल्फी कॅमेरा ऑन केला आहे आणि सगळ्यांना आता मातेचं दर्शन घडून देतो. मित्रांनो नक्की आपण कंटिन्यू हा व्हिडिओ बघा. मित्रांनो आई आदिशक्ती पहा आपण समोर पाहू शकतात.
छान असं सजावट झाली आहे आणि बाजूलाच एक छान असे मारुती राय रस्त्यात भेटले आम्हाला. याची बॅग ओढ, त्याचा मोबाईल ओढ आणि मग काय लगेच मित्रांनो लागत लागलो आणि छान समोरासमोर मातेचं एका लेकराचं समोरासमोर एवढं छान असं दर्शन, अद्भुत असं हा अविस्मरणीय क्षण होता आणि मी या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. तर मीच काय, आम्ही सगळ्यांनी मिळून छान असं मातेच्या आवारात दर्शन व मनोभावी सेवा, भक्ती आणि त्या आईच्या चेहऱ्याकडे, आईच्या डोळ्यामध्ये जो तेज आहे त्या तेजाकडे पाहून आत्मीयता, भावना आणि खूप असं प्रेम भरभरून आम्हा सगळ्यांना माता दे आणि तुझा आशीर्वाद आमच्यावर सगळ्यांवर असतोच. असंच अखंड आपल्या खानदेशकरांना सुद्धा माई तू खूप असं उत्तम सगळ्यांना सांभाळ करते माते, त्याकरता खूप तुझे आभार. आणि मित्रांनो, आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि आम्ही दर्शन घेतलंच थांबलोय अजून, कारण की तिथून जायचं इच्छा होतच नाहीये. इतकं छान वाटतंय आणि एवढी आईची मायाची ऊब ही वणीगडाची राणी आदिशक्ती सप्तशृंगी माता हिची वेगळीच एक महती आहे मित्रांनो. अखंड खानदेशचं कुलदैवत मी मानतो आणि शक्तिपीठापैकी खूप मोठं शक्तिपीठ आहे मित्रांनो. आणि आपल्या वणीगडाची राणी, आपली लाडकी आई सप्तशृंगी आपल्या सगळ्यांसाठी तिचं दर्शन आम्ही छोट्या पद्धतीने का असेना घेऊन आलो. तर सगळ्यांनी दर्शन घ्यावं आणि आपल्या ब्लॉकला भरभरून प्रेम द्यावं. आणि मित्रांनो, मंदिराच्या आवारामध्ये छान अशी सिंहाची मूर्ती आहे, ती खूप भव्य दिव्य आहे आणि मातेचा हा वाहन आहे. आदिशक्तीचे दर्शन घेऊन मित्रांनो आम्ही खाली आलो. आम्ही गणेशजी घेतले खूप छान असे पंचधातूचे. तेवढ्यामध्ये ताई बोलल्या विजूला, हो काका द्राक्ष घ्या म्हणे. मग विजू म्हटलं ताई किती रुपये किलो दिले, त्यांनी काहीतरी बोलले मग घेतले. मग काय पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आम्हाला थोडं थंडगार रस प्यायचा होता. मग तिथे थांबलो आणि रस पिण्याकरता अशी छान जागा निवडली मित्रांनो. ते भाऊ खूप छान असे त्यांनी रस बनवला. त्यांची खूप छान असे हॉटेल आहे रस्त्यालाच हायवेला. आणि मग ते कॅम्पसमध्ये बसल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटला आणि खूप थंडगार वाटत होतं. आणि मग काय आम्ही पोहोचलो मग देव मामलेदारांच्या सटाणा नगरीमध्ये, मला म्हणजे देव मामलेदारांच्या भव्य दिव्य मंदिरात. आणि मित्रांनो, देव मामलेदारांचं मोठं कार्य आहे मित्रांनो. त्यांचं छान असं मंदिर इथे आहे आणि सटाणा नगरीमध्ये खूप आनंद वाटला येऊन आम्हाला. आणि मी पण पहिल्यांदा मित्रांनो या मंदिरात गेलो. खूप छान अशी नक्षी काम केलं आहे, झुंबर लावलंय आणि इतकं छान वाटतंय मित्रांनो तिथे पण आल्यानंतर. मग योगायोगाने त्यांची खूप गोष्टी आम्हाला तिथे पाहायला मिळाल्या की त्यांचं जे कार्य होतं मित्रांनो खूप असं असमित कार्य होतं. आणि सटाणा नगरीमध्ये खूप छान असं भव्य दिव्य मंदिर हे देव मामलेदारांचं आहे मित्रांनो. आणि पहा ही त्यांची छान अशी तेजोमय संगमरवरी पाषाणामध्ये खूप छान अशी त्यांची मूर्ती, जी जशी जणू आपल्याशी बोलतेच आहे. हे माता सरस्वतीचं मंदिर होतं, बाजूलाच विठ्ठल रखुमाईचं होतं आणि मंदिराच्या कॅम्पसमध्ये खूप छान असं रोषणाई आहे मित्रांनो. आणि खूप असं चकाकी स्वामी समर्थांची प्रतिमा होती. आपले बरेचसे संत महंतांच्या तिथे विविध कथा आणि चित्रमय असं लावलेलं सगळ्या भिंतीवरचे जे पोस्टर खूप बोलत होते मित्रांनो. आणि मी सगळं टिपलं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये, जेवढं माझ्याकडनं शक्य झालं एवढ्या धावपळीमध्ये. तर इतकं छान पूर्ण अभ्यास केला आहे मित्रांनो तिथे मंदिरामध्ये आणि खूप छान असं वाटलं. मग तिथून आम्ही निघालो. अरे का सहारा बाबा श्याम हमारा यांच्या म्हणणं कोणाचं आहे, ते आहे आपल्या खाटू श्यामजींचं, ज्यांना आपण 3 मानो के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हो, हे असं छान असं खाटू श्यामजींचं मंदिर हे आपल्या मालेगावमध्ये आहे आणि ते खूप जुनं आहे मित्रांनो. आणि आता इंस्टाग्रामवर लोकांना माहिती पडलं खाटू श्यामजी काय आहेत, तेव्हा कुठे या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे मित्रांनो. त्याकरता मित्रांनो सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या आणि सगळ्यांनी या मंदिरात नक्की या. जय श्री श्याम मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. जय माता दी.